कृष्णाची पंत म्या बहिरची शिवाजी राजा आले थे। राजे या। बसा। भगवंताची कृपा, साक्षात सह्याद्रीच्या महादेवाचे पाय लागले आमच्या वास्तूशी। मोरोपंतांकडून खलिता मिळाला होता, पण हे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं। कृष्णाजी पंत, इथून पुढचा स्वराज्यापर्यंतचा प्रवास मोठा खडतर आणि जोखमीचा आहे। बादशाहच्या 5000 तलवारींच्या पहाऱ्यातून निसटून आम्ही त्या जहरीला सर्पाच्या शेपटावर पाय दिलाय। त्यामुळे तो उसळून दंश करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की। आग्र्यापासून स्वराज्यापर्यंतच्या प्रत्येक शहराची, वाडीची, वस्तीची कसून झडती घेतली जाईल। एव्हाना वाटेवरच्या सगळ्या चौक्या पहाऱ्यांना आमची वर्णनं पोहोचली असती। त्यामुळे इथून पुढे शंभूराजांना बरोबर घेऊन प्रवास करणं उचित ठरणार नाही। आणि म्हणूनच आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून शंभूराजांना इथेच मागं ठेवून पुढे जात आहोत। कृष्णाजी पंत, आमच्या काळजाचा तुकडा, उद्याच्या श्रींच्या राज्याचं आमचं प्रतिबिंब, भोसलाईचे करते वारस शंभू राजांना आम्ही तुमच्या हवाली करतो आहोत। ठीक आहे राजे, पण आम्ही साधी सरळ माणसं, काही बाका प्रसंग येऊन काही ऊच नीच झाले तर राजांचे लेकरू सांभाळायचे म्हणजे ते आमचे लेकरू नाही, आजपासून तुमचे पुतणे आहेत। आता अधिक विचार करू नका, स्वराज्य संकटात आहे। निश्चिंत व्हा राजे, आता युवराज, आता ही आमची जबाबदारी। प्राणाची बाजी लावू, पण युवराजांना जपू। ती खात्री आहे आम्हास। आम्ही स्वराज्यात सुखरूप पोहोचलो आणि उत्तरेत सर्व काही शांत झालं की तुम्हाला खलिता पाठवून बोलावून घेऊ। मग आपण शंभूराजांना घेऊन स्वराज्यात यावे। तोपर्यंत आमचं लेकरू जपा। शंभूराजे, आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला इथे सोडून नाही नाव सांगणार। शंभूराजे, नाही आबासाहेब, आम्हास काहीच नका सांगू। 6 मास झाले आहेत। आम्हास आमच्या आऊसाहेबांची, सर्व मातोश्रींची आठवण येते। राजगडाची तटबंदी, तो बाले किल्ला आम्हास खुणावतोय। आबासाहेब, आम्हास इथे सोडून नका हो जाऊ, नका हो जाऊ। शंभूराजे, शंभूराजे, हा असा भावनिक विचार केला तर स्वराज्य धोक्यात येईल। आमच्या कैलासवासी महाराज साहेबांनी स्वराज्य मंदिराचा पाया खणला। आऊसाहेबांच्या आशीर्वादानं, आपल्या मावळ्यांच्या साथीनं आम्ही स्वराज्य मंदिर उभं केलं
आणि शंभूराजे आता स्वराज्याचे युवराज म्हणून, स्वराज्याचे वारस म्हणून त्या स्वराज्य मंदिरावर तुम्हाला कळस चढवायचा आहे. आबासाहेब, आम्हास काहीच नकोय. आम्हास हवे ते फक्त आणि फक्त आमचे आबासाहेब. आबासाहेब, आम्हास आमच्या आऊसाहेबांना डोळे भरून पाहायचं आहे. त्यांच्या हातची पुरणपोळी खायची आहे. आम्ही खूप दमलो आहोत, म्हणून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आम्हाला झोपायचं आहे. आबासाहेब, झोपायचं. शंभूराजे सगळं मान्य आहे आम्हाला. बसा. पण शंभूराजे, जर आऊसाहेबांना तुम्हाला भेटायचं असेल तर आपल्या पाठीमागे लागलेला बादशाचा ससेमिरा तर थांबला पाहिजे ना. त्यासाठी तुम्हाला इथं थांबावं लागेल. शहाणे बच्चे ना आमचे, छावे आहात ना आबासाहेबांचे. मग ऐका आमचं. आम्ही लांबचा प्रवास करणार. दिवस रात्र घोडा फेकणार. मृत्यूशी लपंडाव खेळत वाऱ्यावर स्वार होणार आहोत आम्ही. दुर्दैवानं आम्ही पकडले गेलोच, तरी तुम्ही टिकला पाहिजे. स्वराज्य टिकलं पाहिजे. शंभूराजे, तुम्हाला हे इथं असं मागं सोडून जाताना आमच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत. स्वराज्यात सुखरूप पोहोचलोच आम्ही, तर आऊसाहेबांना आणि तुमच्या मातोश्रींना काय उत्तर द्यावं या विचारानं आमच्या डोक्यात मुंग्यांचं वारुळ फुटलंय. शंभूराजे, आमचा नाईलाज आहे, परंतु स्वराज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल. शंभू बाळा, तुमच्या आबासाहेबांना समजून घ्या. ख्याल ना. आबासाहेब, आम्ही इथे थांबतो. आपण निश्चिंत होऊन जा आणि दख्खनमध्ये सुखरूप पोहोचा. आपण चिंता करू नये. काळजी घ्या. कृष्णाजी पंतांच्या आज्ञेत राहा. कमी बोला. आम्ही स्वराज्यात सुखरूप पोहोचलो की खलिता धाडू. सगळं काही स्थिर स्थावर झालं की तुम्हालाही स्वराज्यात घेऊन जाऊ. इतने पहरे, इतनी चौकियां, इतनी सारी फौज तैनात की थी हमने उस बदजात सिवा पे नजर रखने के लिए, फिर भी सबको चकमा देकर वो निकल गया, भाग गया. कहां गया वो? उसे जमीन खा गई या आसमान निकल गया? हुजूर, गुस्ताखी माफ हो, लेकिन अब हमें भी लग रहा है कि वो इंसान नहीं, शैतान है, इसलिए वो गायब हो गया है. खामोश, खामोश रहिए जाफर खान साहब, कहीं हमारा गुस्सा आप पर न फूट पड़े. आलमपना का इस्तकबाल बुलंद हो. शिवा ने जमुना नदी पार की ऐसी खबर मिली है. जमुना पार की? जिस बात का हमें शक था वही हुआ. दक्खन का वो भगौड़ा नामाकूल बदजात सिवा दक्खन की तरफ भाग गया. जहांपना का इस्तकबाल बुलंद हो. हुजूर, अभी अभी ऐसी खबर मिली है कि सिवा ने पंजाब की तरफ रुख किया है.
या अल्लाह, या खुदा, ये क्या हो रहा है? अभी खबर आती है कि वो जमुना पार गया, दूसरे ही पल पता चलता है कि वो पंजाब की ओर गया। कि हो क्या रहा है? कितने सिवा है? सच्चाई यही है कि मुगलिया सल्तनत के हर आदमी को बेवकूफ बनाकर वो बदसात कमजोर सिवा भाग गया। आलम पनाम कह रहे थे कि सोयराबाई, आम्ही खूप खूप बेचैन आहोत. त्या पाताळ यंत्री औरंगजेबाच्या तावडीतून राजे निसटले खरे, परंतु त्यानंतर काय झालं? राजे कैदेतून सुटल्याची खबर बहिर्जींच्या हेरानं दिली खरी, परंतु त्यानंतरचा वृत्तांत समजला नाही. आई जगदंबे, आमच्या लेकरास पाहण्यासाठी आमचे डोळे आसुसले आहेत ग. उत्तरेतून मजल दरमजल करत स्वराज्याच्या दिशेने दौडत असतील ते. त्यांचा सांभाळ कर. तुझं सुरक्षा कवच असू दे त्यांच्या भोवती, आणि त्यांच्या सुरक्षेची खबर आम्हास कळू दे. आई जगदंबे. अलख निरंजन. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. साधू मंडळी अशी अचानक गडावरती आली म्हणजे हा शुभ शकुनच असणार. अगदी खरं बोललात पंत. साधू महाराजांचा आशीर्वाद घे. अलख निरंजन, अब सब कुछ ठीक होगा बेटा. उत्तरेत काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही थेट इकडे आलो. महादेवाचं दर्शन घेऊन सुखावलो. म्हटलं आता महाराष्ट्र भवानीचं दर्शन घ्यावं. अलख निरंजन. भाई, आम्ही तुमच्या हातून भिक्षा घेऊ शकत नाही. आम्ही उत्तरेतून एवढ्या दूर आलो ते महाराष्ट्र भवानीचं दर्शन घेण्यासाठी. ज्यांनी हे स्वराज्याची दौलत, हे स्वराज्य वैभव उभं केलं, त्या आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी. जा त्वरा करा. अलख निरंजन. आऊसाहेब, सदरेवर काही बैरागी आले आहेत आणि सुनबाई, त्यास भिक्षा द्या. आऊसाहेब, आम्ही त्यांना भिक्षा देऊ केली, परंतु त्यांनी भिक्षा घेण्यास नकार दिला. म्हणजे? आऊसाहेब, ते म्हणतात ते आमच्या हातून भिक्षा घेणार नाहीत. तुमच्या हातून भिक्षा हवी आहे. तुम्ही चलावं बरं. ठीक आहे, येतो आम्ही. आपल्या दारावरून कोणी विनमुख जायला नको. चला. आपण गडावर आलात, आम्ही धन्य झालो साधू महाराज. परंतु सोयरा राणी साहेबांकडून भिक्षा घेण्यास आपण नकार का बरं दिलात? आम्हाला महाराष्ट्र भवानीचं, स्वराज्य जननीचं दर्शन घेण्याची इच्छा होती, म्हणून आपल्या हातून भिक्षा घेण्याची इच्छा प्रकट केली. आम्ही धन्य झालो. परंतु गेल्या 6 मासांपासून आमचे पुत्र शिवाजीराजे शत्रूच्या कैदेत आहेत. त्यांच्या चिंतेनं आमचं काळीच चिरलं गेलं आहे. आम्हास कोणासही भेटायची इच्छा होत नाही. परंतु दारी आलेल्या याचकास विनमुख परत पाठवायची मराठ्यांची रीत नाही, म्हणून आम्ही आलो. आपण कुठून आलात?
कुठले आहात? आम्ही इथलेच, स्वराज्यातलेच. आपलेच. शिवबा, पुतळाबाई, बघितलं का कोण आलेत ते? राजे, राजे तुम्ही परत आलात, सुखरूप आलात. आई जगदंबे, आमचं गारणं ऐकलंस ग? पावलीस ग बाई? राणीसाहेब, तुमचा विश्वास नव्हता की काय आमच्यावर? आम्ही आग्र्याहून सुखरूप परतू याची खात्री नव्हती आपणास? नाही नाही राजे, असं का बोलताय? अहो, देव पाण्यात ठेवून होतो आम्ही. देव पाण्यात ठेवले आणि स्वतः ताप घेऊन आजारी पडल्या. राणीसाहेब, जर आपण अशा आजारी पडलात तर 33 कोटी देवांनी पाहायचं कोणाकडं? ते पोरके नाही का होणार? राजे, तुम्ही सुखरूप परतलात, आई जगदंबेची कृपा. परंतु शंभूराजे कुठे आहेत? आऊसाहेब, शंभूराजांना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. गनीम सतत पाठीवर होता. गनिमाची नजर चुकवत आम्ही मजल दरमजल अंतर कापत होतो. परंतु आऊसाहेब, राजे, स्पष्ट का बोलत नाही आहात तुम्ही? मागावरच्या गनिमानं तुमचा माग काढला का? असे तुटक का बोलत आहात? राजे, आम्ही काय विचारत आहोत? 6 मास झाले राजगडाची धूळ शंभूराजेंच्या पावला विना भकास वाटते. उगवतीपासून मावळतीपर्यंत त्यांच्या 3 माता त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. आमच्या मनाची अवस्था काय आहे हे तुम्हास न सांगताच समजलं असेल. राजे, आऊसाहेब, आम्हास माफ करा. गनीम सतत पाठीवर होता. प्रवास मोठा, पावला पावलावर धोका. शंभूराजांना दगदग सोसवली नाही वाचवू शकलो आम्ही शंभूराजांना. आपल्या शंभू बाळांचा काळ झाला. शंभूबाळ, आई जगदंबे, काय केलंस ग हे? तुला हवं होतं तर आमचे प्राण घ्यायचेस. आम्ही तुम्हास बजावलं होतं राजकारणासाठी जुनी पिढी खर्ची घाला म्हणून. उभरत्या पिढीस या निघरून राजकारणाच्या दावणीस नका बांधू म्हणून. आज तुमच्या राजकारणापायी आमचं लेकरू काळाच्या आड गेलं. शंभूबाळ, आई विना लेकरू. आता सईबाईस काय जबाब द्यावा आम्ही?
आऊसाहेब,